हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही सगळे कसे आहात? आणि आज आहे माझा द्वारकामध्ये सेकंड डे. तर सकाळी 6 वाजता उठून पटापट रेडी होऊन आता आपण निघणार आहोत दुसऱ्या लोकेशनला. म्हणजे बाकीचा जो द्वारका आहे तोही आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. काही बाकी लोकेशन्स आहेत, मंदिर आहेत, त्याही आपल्याला बघायच्या आहेत. सो आता पटापट आपण रेडी होऊ आणि निघू आपण लगेचच दुसऱ्या लोकेशनला. तर मग हाही ब्लॉग तुम्ही नक्की पहा. Hour later. तर मग फायनली रेडी झालेला आहोत आणि आता आपण डायरेक्ट निघतोय दुसऱ्या लोकेशनसाठी. पण त्याआधी आपण करून घेऊया चहा नाश्ता. सो चहा नाश्त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो. चहा नाश्ता करून आम्ही लगेचच निघू दुसऱ्या लोकेशनसाठी. An hour later. तर मग आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला. आणि ती लोकेशन म्हणजे आहे आपलं रुक्मिणी मंदिर. तर रुक्मिणी मंदिर ही ऑलमोस्ट द्वारकाधीश मंदिर प्रमाणेच सेम टू सेम स्ट्रक्चर आहे. पण ते छोटं आहे आणि तेही सुंदर असं मंदिर आहे. तर त्याचप्रमाणे मी बाहेरचा व्ह्यू तुमच्यासाठी कॅप्चर करू शकते. आत ऑब्विसली कॅमेरा फोन्स अलाउड नाहीत, त्याच्यामुळे आतला व्ह्यू मी कॅप्चर करू शकत नाही. आणि हे आहे आपलं रुक्मिणी मंदिर. हे आहे आपलं रुक्मिणी माता मंदिर आणि या आपल्या आहेत रुक्मिणी माता. तर हे असं सुंदर असं मंदिर आहे. हे असंच काहीचा व्ह्यू आहे या मंदिराचा. तर मग मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं एक दर्शन 10 ते 15 मिनिटांमध्ये दर्शन झालं. मंदिराच्या गाभाऱ्यात आजूबाजूला येऊन फोटोज व्हिडिओज कॅप्चर केले आणि त्यानंतर मग बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावरती गाय वगैरे खूप असतात तिथे. सो तिथे थोडंफार त्यांच्यासोबत त्यांना काहीतरी खाण्यासाठी वगैरे दिलं आणि मग आम्ही डायरेक्ट निघालो आहोत आमच्या थर्ड लोकेशनला. तर ती लोकेशन काय असणार हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या. आणि हा आहे माझा गुजरातचा ट्रिप व्लॉग. सो ह्याचे काही पार्ट्स येत राहतील, हे तुम्ही नक्की पहा. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट. तोपर्यंत बाय.